चला मोस्ट इम्पॉर्टंट हेडिंग दिली का, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ठीक आहे, तर यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये आता सेटअप आपण पाहिलेला आहे. सेटअप काय आहे, सेटअप काय आहे, एक स्लिट आहे. ठीक आहे, दुसरी काय आहे, स्क्रीन आहे. बरोबर का, लक्ष. लक्ष आहे का, काय तोच पाहिजे होता मला. ठीक आहे, पहा काय काय आता याच्यात, काय काय याच्यात पहा. ही स्लिट S1 आहे. ठीक आहे, ही स्लिट S2 आहे. दोघांमधला डिस्टन्स मग असे सांगितलं होतं कॅपिटल D आहे. ह्या स्लिट्स मधला डिस्टन्स स्मॉल d आहे. हे आहेत स्लिट, हा आहे सोर्स, सॉरी स्क्रीन. अयो कसं काय, हा काय हे स्क्रीन. ठीक आहे, आता सपोज इमॅजिन करा, आता मग असे काय सांगितलं होतं, सेंटरला काय बनणार आहे नेहमी, ब्राईट बनणार आहे. ठीक आहे, तर सेंट्रल ब्राईट फ्रिंज पासून, ते काय फ्रिंज आहे, सेंट्रल ब्राईट फ्रिंज पासून एखादी कुठली तरी फ्रिंज ही ह्या डिस्टन्सला बनलेली. ठीक आहे, तिचा डिस्टन्स आपण म्हणूयात y. काय डिस्टन्स तिचं, y. ठीक आहे, एखादी कुठली तरी काय बनलेली आहे, स्लिट एखादी कुठली तरी फ्रिंज बनलेली आहे, ती डार्क असेल ब्राईट असेल घेणं देणं नाही, पण कुठली तरी बनलेली, तिचा डिस्टन्स काय y. सेंट्रल ब्राईट फ्रिंज पासून कुठली तरी फ्रिंज आहे त्याच्यापर्यंत डिस्टन्स काय असणार आहे आपलं y. समजलंय, ठीक. आता याच्यात नेमिंग आहे, नेमिंग पहा जरा. S1 S2 काय अजून S1 डॅश ना, इथे S1 डॅश आहे, S1 डॅश S2 डॅश, पुढे काय अजून, इथे काय आहे P, बस अजून काय नाही ना, आणि O येतं सेंटरला, O. ठीक आहे, बरं द्या लक्ष. O डॅश इथं पण आहे का, हा ठीक आहे O डॅश. बरं द्या लक्ष, द्या लक्ष, चला लक्ष द्या. पहा आता जर यांच्यातला पार्ट डिफरन्स काढायचा आहे, काय काढायचं आपल्याला, पार्ट डिफरन्स. ठीक आहे, ह्या दोन ट्रायंगल्सला कन्सिडर करून मी असं लिहिलं तर चालेल का, S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर, हे मला करायचंय. काय करायचंय, S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर, याची व्हॅल्यू काढायची आहे मला. ठीक आहे, आधी S1P पहा बरं, काय S1P हा बरोबर. याच्यात जर पायथागोरस वापरला, काय करायचा, पायथागोरस. डायग्राम इथे काढते समजून घ्या. इथे काय आहे, S1 आहे, इथे P आहे, इथं S1 डॅश आहे. ठीक आहे, S1 डॅश आहे. ठीक आहे, आधी हे सांगा मला, इथून इथपर्यंत हे काय स्टेट आहे, याचा अर्थ इथलं जे डिस्टन्स असणार आहे ते असणार आहे d/2, बरोबर का, d/2, आणि हे पण काय असेल d/2. करेक्ट का, करेक्ट का. मग इथून इथपर्यंत डिस्टन्स काय होईल, इथून इथपर्यंत काय होतं, इथून सेंट्रल ब्राईट फ्रिंज पासून काय, बरोबर लिहिलंय ना, हा बरोबर. कुठून कुठपर्यंत लिहायचं आपल्याला, डायग्राम खूपच हे झाली. इथून इथपर्यंत डिस्टन्स जर लिहायचा असेल तर याला मी y मायनस d/2 लिहिलं चालेल का, चालेल का. पूर्ण काय हे y आहे, आणि याच्यातून हे मायनस केलं की हे राहतं ना, म्हणजे हे काय आलं y मायनस d/2. त्याच्यानंतर जर आपल्याला खूपच हे होते डायग्राम, इथून इथपर्यंत डिस्टन्स लिहायचंय तर ते y प्लस d/2 चालेल का लिहिलेलं, पूर्ण काय y, त्याच्यात हे ऍड केलं तर हे पूर्ण डिस्टन्स येतं ना, म्हणजे P आणि S2 डॅश पर्यंत डिस्टन्स येते. हे समजलंय का, हे समजलंय. आता पहिल्या ट्रायंगल मध्ये पायथागोरस यूज करा. पहिला ट्रायंगल काय आपला, इन ट्रायंगल S1P आणि S1 डॅश, याच्यात पायथागोरस यूज करा. काय हायपोटेनियस काय S1P चा स्क्वेअर इज इक्वल टू काय, पुढे S1 डॅश P चा स्क्वेअर प्लस S1 डॅश चा स्क्वेअर. करेक्ट आहे हे, ठीक आहे. तर S1P त्याचा स्क्वेअर काय येईल बरं,
S1 डॅश पी स्क्वेअर याचा जागी काय लिहू शकतो आपण S1 डॅश पी स्क्वेअर याचा जागी लिहू शकतो y मायनस डी बाय 2 चा स्क्वेअर आणि प्लस S1 डॅश याचा जागी काय लिहू शकतो आपण डिस्टन्स काय आहे ते डी स्क्वेअर. बरोबर आहे, हे बरोबर आहे, समजलंय का? त्याच्यानंतर दुसऱ्या ट्रायंगल मध्ये पायथागोरस यूज करा. इन ट्रायंगल दुसरा ट्रायंगल काय आपल्याकडं S2P आणि S2P डॅश सॉरी S2 डॅश. बरोबर, या ट्रायंगल मध्ये पायथागोरस यूज करा. काय S2P स्क्वेअर इज इक्वल टू काय पुढे S2 डॅश याचा स्क्वेअर आणि प्लस S2 डॅश P चा स्क्वेअर. आता S2 डॅश याचं काय लिहू शकतो आपण डी स्क्वेअर लिहू शकतो. इथे काय आलं डी स्क्वेअर आणि S2 डॅश P याचं काय लिहू शकतो आपण डी वाय प्लस डी, कारण इतकं डिस्टन्स y आहे याच्यात डी बाय 2 ऍड केलं तर हे पूर्ण डिस्टन्स येईल ना, हे झेपलं का? म्हणजे काय आलं y प्लस डी चा डी बाय 2 चा स्क्वेअर. हे समजलंय कुठपर्यंत आलो आपण? बघा काय काढायचंय आपल्याला S2P मायनस त्याचा स्क्वेअर S1P चा स्क्वेअर. S2P ची व्हॅल्यू बघा काय आली S2P स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आलेली आहे y मायनस डी बाय 2 चा स्क्वेअर. काय आलेली आहे ती y मायनस डी बाय 2 चा स्क्वेअर आणि प्लस डी स्क्वेअर. ही झाली S2P ची व्हॅल्यू करेक्ट, मायनस S1P ची उलटी आहे का? बरं ठीक आहे, प्लस करू त्याला आपण, इथे प्लस करू. झालं का? ठीक आहे, आणि याची व्हॅल्यू काय आहे S1 ची मग y मायनस डी बाय 2 चा स्क्वेअर आणि प्लस डी स्क्वेअर. याच्यातून हे मायनस करायचं आहे. ठीक आहे, मायनस केला हा डी स्क्वेअर जाईल. ठीक आहे, तो जाईल का? नाही, त्याचा आधी स्क्वेअर घ्यावा लागेल आपल्याला. a प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायला लागेल. याच्यात a प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करा. काय येतो a स्क्वेअर म्हणजेच y स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे डी स्क्वेअर बाय 4 आणि 2y डी बाय 2 म्हणजे काय आलं ते? बरं ठीक आहे, राहू दे. कळलं का? काय केलं? फर्स्ट ह्याच्यात विचारलं. ठीक आहे, मायनस याच्यात काय करणार y स्क्वेअर. ठीक आहे, a स्क्वेअर प्लस पुढे प्लस बी स्क्वेअर म्हणजे डी स्क्वेअर बाय 4 आणि मायनस 2ab म्हणजे y डी बाय 2. ठीक आहे, काय कॅन्सल आउट होतंय बघा, याच्यातून हे मायनस करायचंय ना, मग y हा मायनस ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय होतो. ठीक आहे, म्हणजे y स्क्वेअर आणि y स्क्वेअर कॅन्सल आउट होईल, डी स्क्वेअर आणि हे कॅन्सल आउट होईल, हा मायनस मायनस प्लस होणार आहे. ठीक आहे, इथे 2 आणि 2 कॅन्सल आउट होईल. अरे हा मायनस साइन ब्रॅकेट मल्टिप्लाय होतो ना, बघा लिहून दाखवते. y स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर बाय 4 प्लस 2yd अपॉन 2 मायनस साइन ब्रॅकेट मल्टिप्लाय झाला मायनस y स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर बाय 4 आणि प्लस 2yd अपॉन 2. हा प्लस आहे ना, हा मायनस होणार ना, मायनस ब्रॅकेट मल्टिप्लाय झाला तर साइन चेंज होतात ना, साइन चेंज होतो ना ज्यावेळी ब्रॅकेट मायनस मल्टिप्लाय झाला तर साइन चेंज होतो ब्रॅकेटचा. ठीक आहे, त्या साइन चेंज केल्या मग ही आणि ही व्हॅल्यू कट झाली, ही आणि ही व्हॅल्यू कट झाली. ठीक आहे, हा 2 आणि 2 कट होईल, 2 आणि 2 कट होईल, डिव्हिजन येते. ठीक आहे, आणि मग काय आलं yd आणि प्लस yd म्हणजे किती आलं 2yd. समजलंय नक्की? कुठपर्यंत आलं समजलं का? आता काय डिराईव्ह केलं आपण याच्यात, कशाची व्हॅल्यू डिराईव्ह केली S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर याची व्हॅल्यू किती आली 2yd. एक्झाम मध्ये डायरेक्ट लिहिली तरी चालते, हे सॉल्व्ह करायची गरज नसते. ते मी तुमच्या अंडरस्टँडिंग साठी लिहिलेलं आहे. हा मागचं म्हणजे काय, हे लिहायचं. काय काय लिहिणार तुम्ही, हे नाही, हे सगळं लिहायला लागणार, हे नाही लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, समजलंय का? किती आलं ते 2yd आलं. ठीक आहे, मग हा काय a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे ना, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ला काय लिहू शकतो आपण a प्लस बी आणि a मायनस बी म्हणजेच S2P प्लस S1P आणि इंटू काय ब्रॅकेट स्क्वेअर नाही S1P मायनस S2P मायनस S1P इज इक्वल टू किती आलं 2yd. हे समजलंय का? हे समजलं आहे का? S2 S1. ठीक आहे, आता जर हे डिस्टन्स खूप जास्त लांब असेल, काय झालं
लक्ष येता जर हे डिस्टन्स काय खूप जास्त लांब आहे, ठीक आहे, तर मला सांगा अशी डायग्राम होईल का ते? जर आता खूप लांब आहे डिस्टन्स इथपर्यंत आहे आणि इथे स्लिट S1 आहे, इथे स्लिट S2 आहे, ठीक आहे, इथून आपण इथे डिस्टन्स घेतलेलं आहे, तर हे दोघंही नियरली सेम येत आहेत ना, नियरली काय येत आहेत, सेम येत आहेत. मग असं लिहिलं तर चालेल का की S2P आणि S1P हे दोन्ही त्या स्क्रीन आणि याच्या डिस्टन्सला इक्वल आहे, स्क्रीन आणि स्लिट मधलं डिस्टन्स काय डी ना, ठीक आहे. जर काय असेल हे स्लिट खूप जास्त लांब असते तर काय होईल, हे आणि हे अप्रॉक्सिमेटली तिन्ही पण काय येतात, इक्वल येतात. म्हणजेच याच्या जागी S2P आणि S1P याच्या जागी D प्लस डी लिहिलं तर चालेल का, आणि ब्रॅकेटमध्ये S2P मायनस S1P तसाच आणि इज इक्वल टू 2ID. हा इकडे काय होईल 2D होईल, तिकडे जाऊन काय होईल डिव्हिजनला जाणार ना, ठीक आहे. म्हणजे किती आलं S2P मायनस S1P इज इक्वल टू 2ID अपॉन 2D. कॅन्सल आउट होईल, काय राहिलं, ठीक आहे. आणि हाच यांच्यातला काय पार्ट डिफरन्स काय मिळालंय आपल्याला, पार्ट डिफरन्स. पार्ट डिफरन्स कसा काय येतो रे, याच्यात आणि याच्यात किती पार्टचा डिफरन्स आहे हे कसं समजणार. जर सपोज आपल्याकडं दोन वेव्हज आहेत तुमच्याकडं, ठीक आहे, एक वेव्ह ही आहे आणि एक वेव्ह ही आहे, तर यांच्यातला पार्ट डिफरन्स कसा येणार, ही सपोज 5 सेंटीमीटर डिस्टन्स आहे, ही 10 सेंटीमीटर डिस्टन्स आहे, पार्ट डिफरन्स किती झाला, 5चा डिस्टन्स, 5 झाला ना. कसं केलं 10 मायनस 5. पार्ट डिफरन्स जर काढायचा असेल मोठ्या व्हॅल्यूतून छोटी व्हॅल्यू मायनस करायला लागेल. मग हा काय इथे आलेला, हा काय मग आपल्याकडं पार्ट डिफरन्स आलेला आहे. पार्ट डिफरन्स आपण म्हणूया डेल्टा एक्स, ठीक आहे. डेल्टा एक्स ची व्हॅल्यू काय आली, YD अपॉन डी. इथे अर्ध इक्वेशन संपलेलं. येस, समजलंय का, काय समजलं, समजलंय का, समजलं आहे का. डेल्टा एक्स इज इक्वल टू काय आला, YD अपॉन डी. आता मगाशी एक गोष्ट सांगितली मी की ज्यावेळी ही वेव्ह या वेव्हला इंटरफर होईल त्यावेळी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स येतो, ठीक आहे. मग कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स यायला डिफरन्स किती लागतो, एकतर 0चा लागतो किंवा लॅम्बडाचा लागतो, बरोबर. वेव्हलेंथ पार्ट डिफरन्सच्या टर्म मध्ये सांगा, एकतर पूर्ण वेव्ह पुढे जाऊ द्या, अजून एक वेव्ह पुढे जाऊ द्या, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात कितीचा डिफरन्स लागतो, एन लॅम्बडा. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जर मिळवायचा असेल आपल्याला, फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, कशासाठी, फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स डेल्टा एक्स किती लागतो, एन लॅम्बडा. किती लागतो, एन लॅम्बडा. डेल्टा एक्स किती लागतो, एन लॅम्बडा. मग एन लॅम्बडा त्याच्यात पुट करा आणि डेल्टा एक्स ची जी व्हॅल्यू येणार आहे ती डेल्टा एक्स ची व्हॅल्यू याच्यात पुट केल्यानंतर काय येईल, एन लॅम्बडा इज इक्वल्स टू YD अपॉन डी. याच्यावरून y काढायचा आहे मला, ठीक आहे. y इकडेच ठेवा, d इकडे जाईल, म्हणजे y इज इक्वल टू काय येईल, एन लॅम्बडा d अपॉन डी. आणि हे आलंय फ्रिंज डिस्टन्स, काय आलंय हे, फ्रिंज डिस्टन्स, ठीक आहे. म्हणजे जर आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झालेलं आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे कोणती फ्रिंज यायला पाहिजे आपल्याला, डार्क की ब्राईट, ब्राईट फ्रिंज यायला पाहिजे. ब्राईट म्हणजे कशी, इंटेन्सिटी जास्त असणारी, कलर दिसला पाहिजे, ठीक आहे. तर त्यासाठी पार्ट डिफरन्स कितीचा लागतो, एन लॅम्बडाचा. ते डिस्टन्स जे येणार ते किती येणार आहे, एन लॅम्बडा डी बाय डी, ठीक आहे. म्हणजे जर मला सपोज फर्स्ट फ्रिंज मिळवायची तर इथे यांच्या जागी काय पुट करायचं 1, सेकंड फ्रिंज मिळवायचे तर यांच्या जागी 2, थर्ड फ्रिंज मिळवायचे, थर्ड डार्क सॉरी ब्राईट ठीक आहे, थर्ड ब्राईट मिळवायचे तर काय करायचं इथं 3 पुट करायचं, फोर्थ ब्राईट मिळवायचे तर 4 पुट करायचं, ठीक आहे. पार्ट डिफरन्स किती लागतो त्यावेळी, एन लॅम्बडा असेल तर. आता जर सपोज पार्ट डिफरन्स, आता जर सपोज आपलं इक्वेशन काय आलं आपलं, डेल्टा एक्स इज इक्वल टू YD अपॉन डी, बरोबर. आता जर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल, पार्ट डिफरन्स कितीचा लागतो, कितीचा लागतो पार्ट डिफरन्स, डेल्टा एक्स कितीचा लागणार, कितीचा लागणार, लॅम्बडाचा लागतो का, लॅम्बडा बाय 2 चा डिफरन्स लागतो. कितीचा लागतो, कितीचा लागतो, लॅम्बडा बाय 2, लॅम्बडा बाय 2 किंवा किती 3 लॅम्बडा बाय 2, 5 लॅम्बडा बाय 2. यालाच याचं जनरल इक्वेशन आपण असं लिहू शकतो, n मायनस हाफ लॅम्बडाचा डिफरन्स लागतो. n जर एक पुट केला, n जर एक पुट केला, बरोबर, n एक पुट केला 1 मायनस हाफ किती आलं, हाफ, त्यावेळी डिस्ट्रक्टिव्ह येणार आहे. n जर 2 पुट करा, 2 मायनस हाफ किती आलं, 3/2,
3/2 लॅमडाचा डिफरन्स आला तर त्यावेळी काय येणार आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स येणार. मग डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळवायचा असेल तर पार्ट डिफरन्स कितीचा लागणार n मायनस हाफ लॅमडाचा. मग पार्ट डिफरन्स याच्यात पुट करा n मायनस हाफ लॅमडा इज इक्वल टू काय येईल n मायनस हाफ लॅमडा इज इक्वल टू y d अपॉन d. y इज इक्वल टू काय येईल मग d इकडे जाईल म्हणजे n मायनस हाफ लॅमडा d अपॉन d. आणि हे जे फ्रिंज डिस्टन्स येणार आहे हे कोणाचं येणार आहे डार्क फ्रिंज. कोणतं डिस्टन्स येणार आहे हे डार्क फ्रिंज. म्हणजे याच्यातून आपल्याला काय कळालं डार्क आणि ब्राईट फ्रिंज मिळवायची. ठीक आहे. डार्क फ्रिंज साठी जो हे पाहिजे पाथ डिफरन्स पाहिजे तो कितीचा पाहिजे n मायनस हाफ लॅमडाचा पाहिजे. ब्राईट साठी पाथ डिफरन्स कितीचा पाहिजे n लॅमडाचा. आणि y जे पाहिजे ते किती पाहिजे n मायनस हाफ लॅमडा d अपॉन d. आणि इथे किती पाहिजे n लॅमडा d बाय. समजलंय नक्की समजलंय काय डाऊट याच्यात अजून 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 थांबा थोडंच राहिलं झालं थोडंच राहिलंय. ठीक आहे लक्ष द्या. आता त्याची विड्थ काढायची आपल्याला. आतापर्यंत आपण काय काढलं पार्ट डिफरन्स कितीचा पाहिजे ते काढलं. ठीक आहे. फेज डिफरन्स घरी होमवर्कला करा. फेज डिफरन्स कसा काढू शकतो फाय इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅमडा इंटू डेल्टा एक्स केलं की फेज डिफरन्स येणार आहे. डेल्टा एक्स ची व्हॅल्यू इथं आहे ती पुट करायची फक्त आणि ती व्हॅल्यू उद्या येऊन सांगणार तुम्ही मला. ठीक आहे. आणि लास्ट एक गोष्ट तर ती म्हणजे फ्रिंज विड्थ. सगळ्यात इम्पॉर्टंट व्हॅल्यू ती काय आहे फ्रिंज विड्थ. ओमेगा नाही येतो डब्ल्यू आहे फ्रिंज विड्थ. म्हणजे ही जी फ्रिंज बनणार आहे त्या फ्रिंजची म्हणजे सपोज इथे डार्क फ्रिंज मिळाली आहे त्या डार्क फ्रिंजचं डिस्टन्स किती आहे विड्थ किती आहे ती म्हणजे काय होते फ्रिंज विड्थ. ठीक आहे ते फ्रिंज विड्थ येते. ठीक आहे. मग आता जर आपल्याकडे असं झालं असेल की इथे डार्क फ्रिंज आहे इथे ब्राईट फ्रिंज आहे इथे डार्क आहे परत ब्राईट फ्रिंज आहे इथे ब्राईट आहे. ठीक आहे. मला जर याचा डिस्टन्स माहिती आहे ठीक आहे आणि याचा पण डिस्टन्स माहिती आहे. सपोज ही फर्स्ट फ्रिंज आहे फर्स्ट फ्रिंजचा डिस्टन्स माहिती आहे सेकंड फ्रिंजचा डिस्टन्स माहिती आहे. तर फ्रिंज विड्थ काय येईल ज्यावेळी फर्स्ट फ्रिंज मधून सेकंड फ्रिंज मधून मायनस केली ना ही फ्रिंज विड्थ येते ना. ठीक आहे. तर याच्यात नसेल कळत काय करणार फोर्थ फ्रिंज आहे थर्ड फ्रिंजचा डिस्टन्स आपल्याला माहिती आहे y3 म्हणजे y4 मधून ज्यावेळी y3 जाईल त्यावेळी जे राहणार ते काय राहणार त्याची विड्थ राहणार. काय राहणार ती विड्थ राहणार. म्हणजे yn+1 जो असेल त्यातून yn मायनस केला तर काय येणार आहे फ्रिंज विड्थ. तर yn+1 घ्या. y ची व्हॅल्यू काय ब्राईट साठी n लॅमडा d बाय d बरोबर. इथे n काय पुट करायचं आपल्याला n+हाफ. समजते का हे n+1 समजते का. ठीक आहे. आणि त्यातून मायनस काय करायची आहे n लॅमडा d बाय d इज इक्वल टू काय येणार आहे w. ठीक आहे. मग हे ब्रॅकेट मल्टिप्लाय करा n लॅमडा d बाय d आणि प्लस लॅमडा d बाय d. समजलं काय ब्रॅकेट मल्टिप्लाय केलं n एकदा याला मल्टिप्लाय केला आणि एकदा 1 याला मल्टिप्लाय केला आणि मायनस n लॅमडा d बाय d इज इक्वल टू काय येणार आहे फ्रिंज विड्थ. ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल आउट झाली. फ्रिंज विड्थ इज इक्वल टू काय आली लॅमडा d बाय d. म्हणजे एका फ्रिंजची जी विड्थ असते ते किती असते लॅमडा d बाय d. ही ब्राईट साठी काढली आपण. डार्क साठी पण सेमच येते सेम येते विड्थ दोघांसाठी पण डार्क साठी पण आणि ब्राईट साठी पण. समजतंय का. मग आता आपण ही कशाची काढली ब्राईटची काढली ना. फॉर्म्युला कोणता युज केला n लॅमडा d बाय d यूज केला ना. n मायनस हाफ यूज केला का नाही. होमवर्कला आज काय करायचं फ्रिंज विड्थ फाइंड करायची कशासाठी डार्क साठी. फॉर्म्युला काय यूज करायचा n मायनस हाफ लॅमडा d बाय d हा फॉर्म्युला यूज करायचा. समजलंय. आणि हा फॉर्म्युला यूज करून काय फाइंड करायची त्याची फ्रिंज विड्थ फाइंड करायची. उद्या येताना करून यायचंय. सगळ्या गोष्टी ह्या लर्न करायच्यात उद्या येताना. लर्न येस येस समजलंय का समजलंय. ठीक